जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुद्दाम हे वाक्य या वाक्याने मी सुरुवात केली. मुलाखतीचा कार्यक्रम आहे आणि एका जाहीर सभेत जे उद्बोधन नेहमी केलं जातं त्या उद्बोधनाने सुरुवात करण्याचं कारणच हे आहे की मला पुन्हा एकदा ठासून सांगायचं आहे की ही करवीर नगरी हिंदू पदपादशाह शाहू महाराजांची आहे, हिंदूंची आहे. उगाच पुरोगामी वगैरे हे लेबल लावू नका. धन्यवाद. मित्रो, नेहमीप्रमाणे आपण सकाळ झाली की 7 वाजता प्रतिपक्षावरचा पहिला व्हिडिओ भाऊंचा, त्या व्हिडिओने बऱ्याच लोकांची न्याहारी सुरू होते, दिवस सुरू होतो. आणि मग जसा दिवस चढत जातो तसे भाऊंचे एक व्हिडिओ येत असतात. आधेमध्ये आमचाही कुठेतरी किलबिलाट असतो आणि तो तुम्ही ऐकताही. भाऊंना ऐकतच आम्ही या क्षेत्रात आलो आणि तुमचं जे काही एक सजग नागरिक म्हणून जे मत निर्माण होतं आहे आज, त्यामध्ये भाऊंचा जो वाटा आहे तो कोणी नाकारू शकत नाही. आज ही जी गर्दी, वरचा मजला, हे सगळं याचंच द्योतक आहे. भाऊंना आज बोलतं करण्याची जबाबदारी मला दिली आहे. माझी खूप इच्छा होती की माझ्या चॅनेलवर आकार डिजिनांवर एकदा मी भाऊंची मुलाखत घ्यावी. सुदैवानं आज कोल्हापुरातल्या पॉलिटिकल कट्टा या एका संस्थेच्या माध्यमातून ही संधी मला लाभली आहे आणि तीही हिंदू पदपादशाह शाहू महाराजांच्या नगरीत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत, सगळ्यांच्या साक्षीनं आज भाऊंशी आपण गप्पा मारणार आहोत. भाऊ नमस्कार. या मुलाखतीच्या कार्यक्रमात औपचारिक स्वागत म्हणून तुम्हाला नमस्कार केला. तर दिवसातून मी किती वेळा तुम्हाला नमस्कार करतो तुम्हाला? रोज मीच करतो नमस्कार. मी भाऊ तोरसे. आज पहिल्यांदा मी भाऊ तोरसेकर असं न म्हणता कार्यक्रमाला सुरुवात होते. भाऊ, मी मुद्दाम काही टिपणं काढली आहेत, टिपणं काढून आणलीत मुद्दाम. मला या मुलाखतीला म्हणजे औपचारिकता अनौपचारिकता याचं कसं स्वरूप असेल माहीत नाही, पण बऱ्याच लोकांना जे ऐकायचं आहे भाऊंकडून ते ऐकता यावं असाच माझा प्रयत्न असणार आहे. सुरुवात मी जी पुरोगामी आणि हिंदुत्ववादी हा जो विषय करून सुरुवात केली आहे, खरंच का भाऊ, शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी ही जी काही टर्म आहे, ही संज्ञा आहे, ती लावून जे काही राजकारण चाललंय ते राजकारण खरोखर महाराष्ट्राला कुठे घेऊन जाईल, पुढे प्रगतीपथावर घेऊन जाईल? मला तसं वाटत नाही. मी अगदी पहिली गोष्ट म्हणजे मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही आहे. मी राज्यशास्त्र शिकलेला नाही. गेल्या जवळजवळ 52-53 वर्षामध्ये पत्रकार म्हणून आणि त्याच्या आधी जवळजवळ 8-10 वर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती, तेव्हापासून असं राजकारण उलगडत समोर गेलं आहे आणि ते समजून घेण्याच्या प्रयत्नात मी राजकीय विश्लेषक वगैरे झालो. आणि विश्लेषण करताना मी असं म्हणतो नेहमी की पुरोगामी प्रतिगामी असं काहीच नसतं, आपणच ठरवतो. मित्रांनो, अंधार नावाची गोष्टच नाही आहे. सूर्य नसतो म्हणून आपण अंधार म्हणतो. एक अशी गोष्ट ऐकलेली मला आठवते की एकदा अंधार इंद्राच्या दरबारात गेला आणि म्हणाला की हा सूर्य माझ्या मागे हात धुवून लागलाय, मी काय त्याचं घोडं मारलंय, मला वाचवा त्याच्यापासून. तर इंद्राने ऑर्डर दिली, त्या सूर्याला बोलवा. तो सूर्य आला. म्हणाला, का रे बाबा तू त्या अंधाराला का त्रास देतो? तो सूर्य म्हणाला, कोण अंधार? मी अंधार म्हणजे काय ओळखत नाही. कोण अंधार आहे? त्याला आणा समोर, त्याने सांगू देत मी त्याच्यावर काय अन्याय केला. आता इंद्राच्या दरबारात त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे, जा अंधाराला घेऊन. मी नाही येणार म्हणाला, मी त्याच्याकडे येणार नाही, मला तो त्रास देईल. अरे पण तुला इंद्राने बोलवलं नाही, मी नाही येणार. म्हणजे समोर यायला तयार नाही आणि तक्रारी करत राहायचं, त्याला पुरोगामी म्हणतात. आता तुम्हाला वाटेल की मी गंमत टाळ्या वाजवण्यासाठी गोष्ट सांगितली नाही. मी
त्या मणिपूरविषयी मोदी बोलत नाहीत म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला आणि मोदी बोलायला उभे राहिले हे फरारी. कळलं? अंधार आणि सूर्य किती सोपी गोष्ट आहे. निघून गेली ना माणसं. तेव्हा ह्या ज्या आपण म्हणतो ना की परिकथा असतात, भाकड कथा असतात, मी त्याच्यामध्ये एक आशय असतो. तो आशय समजून घेतला तर विषय समजतो. पण आपल्याकडे विषय समजलेले प्रचंड बुद्धिमंत तयार झालेत आणि त्यामुळे त्यांच्या विषयात आशय नसतो. म्हणजे अगदी तुमच्या माफ करा थोडा अपशब्द वाटेल असा शब्द ठीक अगदी कोल्हापुरी स्टाईलने बोलतो की एनडीएच्या विरोधात उभे राहिले एका माणसाने मला, तो मुंबईतला पण कोल्हापूरचा आहे, म्हणजे काय केलं यांनी, दोनदा मध्ये एनडीए मध्ये आय घातला म्हणाले. ही सामान्य माणसाची रिॲक्शन आहे मित्र. कोल्हापुरी आमच्या मुंबईचा माझा मित्र आहे, पण त्याची ही रिॲक्शन लक्षात घ्या. त्यातली काय म्हणतात तो तुमच्या डोक्यातला आशय काढून टाका. तो काय म्हणाला, एनडी काढा, उरलं काय बघा, एनडीएच राहतो. आय एन डी दोन काय देखील एका सामान्य माणसाने किती सोप्या गोष्टीत सांगून टाकलं. पुढे वरकरणी आपल्याला अपशब्द वाटतात, पण ते अपशब्द वाटले ते बाजूला ठेवा आणि आशय आहे का बघा. आणि मग जेव्हा मी पुरोगामी म्हणतो, मला मी नेहमी एक सांगतो की हे जे काय काल पण अनेकांना असं वाटलं की काल पवार आले, शरद आले म्हणून हा दुसऱ्या दिवशी हा पण आला, तर तसं नाही आहे मित्रांनो. जे फुले शाहू आंबेडकर हा शब्द वापरतात ना, त्यांना त्यातलं बहुतेक लोकांना काहीही माहिती नसतं, काहीही माहिती नसतं. यांनीच काल परवा व्हिडिओ केला आणि सरस्वती कुठे आहे तिने आम्हाला शिकवलं नाही असं म्हणणारे छगन भुजबळ यांना सावित्रीबाई सरस्वतीकडून कशा शिकल्या हे तूच सांगितलं ना. हो. मग तिथे कळेल. चंद्रकांत भुजबळ पोपट, आपला छगन भुजबळ पोपटपंची करतात, त्यांना फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाई काहीही माहिती नसतं, काहीही माहिती नसतं. पण बोलायचं. अहो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तो सत्यनारायण घरी करतात तुम्ही, ते भटजी येतात, बोलतात आणि ते बोलत असतात, थोडे पाणी थोडा, हात जोडा वगैरे वगैरे, आणि खालची ती पोथीची पानं सरकवत असतात. त्यांना सांगायचं थांबा जरा, आत्ता कुठे वाचलं ते दाखवा. त्यांना आठवत नाही. त्यांचं पाठ झालेलं ते बोलत असतात, पानं पलटत असतात. तसे सगळे पुरोगामी सत्यनारायणाची कथा सांगतात. त्यांना माहिती नाही. खरं तुम्हाला सांगतो, म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की सगळे ते फूड ब्लॉग्स असतात, त्याच्यात जे असतं चवीपुरतं मीठ, तसं हे आपल्याला पाहिजे ते करतात आणि त्याच्यात चवीपुरते फुले शाहू आंबेडकर टाकतात. त्यामुळे पुरोगामी प्रतिगामी असं काही नसतं. मला वाटतं तुम्ही उजव्या, अरे मी उजवा आहे म्हणजे तू माझ्या डाव्या बाजूला उभा आहेस म्हणून तू डावा होत नाही. तू इकडे येऊन उभा आणि कसा डावा आहेस तो दाखव मला. म्हणजे हे ठरवलं कोणी? उजव्यांना उजवं ठरवलं, ते स्वतःला डावे म्हणतात. त्यांनी उजव्या बाजूला उभं राहून तो डावा आहे दाखवावा. तर हा सगळा काय होतं, एक आभास निर्माण केला जातो. मी एका मुंबईच्या इंग्रजी दैनिकाने मी 2014 आणि 2019 दोन्ही वेळाला लोकसभा निवडणुकीला पुस्तकं लिहिली होती. आणि मोदी बहुमत कसं मिळवतील एका पक्षाचं, मोदी 300 क्रॉस कसं करतील, ही दोन्ही पुस्तकं होती. तेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं आणि म्हणजे तुम्ही काढलं कुठून, तुम्ही सर्वे करत नाही. म्हटलं तर्कशास्त्र, लॉजिक. तर त्यांनी मला बोलवून हे सगळं हे केलं होतं. तर मी त्यांना ठामपणे सांगितलं मी तुम्हाला समजवीन. आणि मित्रांनो 2.25 तास त्या सगळ्या त्यांच्या संपादक मंडळाला उत्तरं दिली, त्यांचे प्रश्न ऐकले आणि त्यांना काही कळलं नाही. आणि हेच सुरुवातीला बोललो होतो, मी तुम्हाला समजवीन, ते माझं काम आहे, पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काही कळणार. तर त्या संपादिका म्हणाल तुम्ही असं का म्हणता? म्हटलं याचं कारण तुम्हाला समजणं हे माझं काम नाही, समजवणं माझं काम आहे, समजून घेणं तुमचं काम आहे. तुम्ही समजून घेणार नसाल तर मी काहीही करू शकत नाही.
काही करू शकत नाही. आणि मग ते त्याच्यात एक प्रश्न आला होता की देन व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी, असं त्यांनी मी विचारलं. म्हटलं हे शब्द मला आठवत नाही, कुठच्या तरी विद्यापीठातला एक प्राध्यापक एक शब्द काढतो प्रो इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी, आणि तुमची पोपटपंची सुरू होते, तुम्हाला काही माहीत नसतं इन्कम्बन्सी म्हणजे काय. आणि मी त्यांना एका खेड्यातलं उदाहरण दिलं. तो ती आ वाचून ते संपादक मंडळी बघत राहिले, म्हणाले कमाल आहे, आम्ही असा विचार करू शकत नाही. म्हटलं असं नाही, तुम्ही विचारच करू शकत नाही. तुम्ही टिपिकली ती मेंढरं असतात ना, त्या मेंढराला पुढचे जे पाय दिसावे लागतात, समोरचं काही दिसलं नाही तरी चालतं, पण पाय दिसलं नाही तर मेंढरू पुढे सरकत नाही. तुम्ही तसे विचार म्हणतात आणि त्यामुळे तुम्हाला समजणारच नाही. त्यामुळे पुरोगामी का, पुरोगामी म्हणजे काय, तर मी फुलेशाह आंबेडकर नाव घेतो. हा जो प्रकार आहे त्यातून हे पुरोगामी आणि हे झालेलं. अगदी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, सोपी गोष्ट. माझा एक मित्र आहे आणि त्या हिंदुत्व आणि वाद सुरू झाला, तर त्याला म्हटलं तू कधी मला ओरडताना ऐकलं का, आमचा गणपती खूप महान आहे, आमचा हनुमान किती महान आहे, कधी ऐकलं का? नाही. म्हटलं तू का बोंब बोलतो 5 वेळा दिवसातून? पण तुला माहिती आहे तुझा जो कोणी गॉड आहे त्याची तुला गॅरंटी नाही आणि त्यालाही गॅरंटी नाही. माझ्या गॉडला माहिती आहे तो ग्रेट आहे, हनुमान ग्रेट आहे, गणपती ग्रेट आहे. मी बोंबलून त्याला सांगत नाही, तो बोंबलून मला सांगत नाही, कारण आम्हाला माहिती आहे काय ते. आणि त्यामुळे मुद्दा असा असतो की तुम्ही पुरोगामी आहात हे तुम्हाला ओरडून सांगायचं असतं, त्यासाठी तुम्ही आम्हाला उजवे म्हणता, प्रतिगामी म्हणता. भाऊ एक मला आठवलं, फार वर्षापूर्वी, म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता, पण मला हा प्रसंग आठवतोय, म्हणजे तुमच्याकडूनच ऐकला होता मागे. पुरोगामी प्रतिगामी हा जो जेव्हा वाद येतो आणि त्यावर आपण चर्चा करतो, तेव्हा 3 माणसांची नावं त्यात प्रामुख्याने घेतली गेली होती. म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा तो किस्सा आहे. ट्रिपल तलाकवर एक मोठं निदर्शन सुरू झालं होतं, मोठा गाजावाजा सुरू झाला होता. त्यावेळेला भालचंद्र मुणगेकर, भाऊ तोरसेकर आणि हमीद दलवाई, हुसेन दलवाई, हे तिघेही या ट्रिपल तलाकच्या विरोधात मुंबईत एक मोठा मोर्चा निघाला होता आणि त्याचे अग्रणी होते. आज भाऊ तोरसेकर ट्रिपल तलाकबद्दल त्यांची जी मतं आहेत त्या मतांवर कायम आहेत. भालचंद्र मुणगेकर आणि दलवाई यांची मतं काय आहेत तुम्हाला माहिती. म्हणजे पुरोगामी कोण, प्रतिगामी कोण? मला वाटतं भाऊ तुम्हीच त्याला थोडंसं एलोब्रेट. नाही, 72 सालची गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत महाराष्ट्र कॉलेजमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा मोठं परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईने मोर्चा काढला होता. आम्ही त्याच्यात होतो. ट्रिपल तलाकच्या विरुद्ध होता तो. तेव्हा हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर म्हटले होते. आज ते काँग्रेसमध्ये गेले आणि ते ट्रिपल तलाकला विरोध करत होते. मग तेव्हा ते पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत? तेव्हा ते प्रतिगामी होते. मी आहे त्याच भूमिकेवर आहे. भूमिका यांची बदलली आणि कुठे बदलली आहे लक्षात घ्या मित्रांनो. मनुवादी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संघाने ठरवलंय, भाजपने ठरवलंय म्हणून आम्ही विरोध करणार. तुमचा त्या कृतीला विरोध आहे का नाही? कोण करतो त्याला विरोध आहे. मी अस्पृश्य आहे, मी दलित आहे आणि मी त्या देवाला हात लावला, मूर्तीला हात लावला तर ती बाटली, असं जे म्हटलं जातं याला मनुवाद म्हणतात ना. मग तो मनुवाद आज जर संघाविषयी चालू असेल तर मनुवादी कोण आहे बघा. हे कसं होतं माहिती आहे का मित्रांनो? मार्केटिंग असतं, हॅमर केलं जातं. तुम्हाला आठवत असेल एक 7-8 वर्षापूर्वी एक टीव्हीवर जाहिरात यायची. मुलं कुठच्या कॉलनीत खेळत असतात, एक टेम्पो येऊन थांबतो, मग एवढा मोठा खोका असतो, ते 2 गडी उचलतात, काढतात, दोन हटो हटो हटो, आणि तो घरात आणून तो मोठा टीव्ही काय तो 57, 60, 90 इंची लावतात आणि मग ती पोरं पण गोळा होतात, बघतात, अमुक तमुक चाललेलं असतं. आणि तो कोणतरी एक असा दुसरा एक माणूस असं, अरे ये काय काय म्हणतात त्याला, डिजिटल का काहीतरी म्हणाल, हा स्मार्ट टीव्ही, हा स्मार्ट टीव्ही. अरे स्मार्ट टीव्ही नाही, तो ये डब्बा आहे. मग ती पोरं नसतात, अंकल का टीव्ही डब्बा. पुढे तुमच्या डोक्यात घातलं जातं असा टीव्ही नसला तर आपला आहे तो उपयोगाचा नाही. अरे दोन्हीकडे दिसतंय ना बाबा,
तो डब्बा कोण ठरवणार? तर त्यातून तुमच्या घरातल्या मुलांना तुमच्या बोकांडी बसवलं जातं. असला टीव्ही नाही आणला तर तुझा टीव्ही डब्बा, तुमचं पोर तुमच्या मागे हात धुवून लागतं. याला मार्केटिंग म्हणतात मित्र. तसं हे शब्द वारंवार 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 बोलून तुमच्या डोक्यात घातले जातात आणि आपल्याला कळत नाही आपण त्या शब्दांच्या आहारी किती गेलो. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक बातमी तुम्ही हल्ली टीव्हीवर किंवा कुठे बघत असाल. आज उद्धव ठाकरे अमुक अमुक उस्मानाबाद किंवा काय असेल ते जळगाव आणि धुळ्याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. अरे ते भाषण करणार, त्यांच्याशी बोलणार आहेत का? संवाद म्हणजे दोघे एकमेकाशी बोलतात. हे भाषण करणार, त्याला आजकाल संवाद म्हणतात. किती गंमत आहे बघा. जे शब्द वापरले जातात त्या शब्दाला अर्थ नसतो, त्या शब्दाचं मार्केटिंग केलं जातं. त्यांनी केली तर गद्दारी. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी विरुद्ध जाऊन काय केलं तर ती गद्दारी असते. पण उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी दिलेला कौल डावलून जे काय केलं ती गद्दारी कशी नसते? लोकशाहीमध्ये मतदार श्रेष्ठ असतो आणि मतदाराने जर 2 काँग्रेस नको म्हणून या दोघांच्या युतीला मतं दिली असतील तर तुम्ही निकालानंतर तात्काळ ज्यांना नाकारले लोकांनी त्यांच्या बरोबर जाऊन सरकार बनवता. ही मतदाराशी केलेली गद्दारी असते. आणि याच्या पलीकडचा विनोद बघा. ते असीम शिरोदे नावाचे पुण्याचे वकील आहेत. ते सरकार पडल्यानंतर मतदाराचा हक्क म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. अरे मतदाराचा हक्क तुला उद्धव ठाकरेंच्या विरुद्धात जायला पाहिजे होतं. पण ते लोक काय बोलतायत? अहो सगळ्यात मोठे घटनातज्ञ उल्हास बापट आहेत. ते कधी कोर्टात उभे राहिले नाहीत. मी विद्यार्थ्यांना घटना शिकवतो. रे उपयोग काय? उल्हास बापट जे तुम्ही टीव्हीवर बघता ते सत्यनारायणच्या भटजीसारखं आहे. पोथीत आहे. आत्ता काय घडतंय त्याचा काहीही पत्ता नाही. आणि तुम्हाला गंमत सांगेन मित्रांनो की ते सगळं चालू होतं त्या काळात मी एका बाजून ठाम होतो. महाराष्ट्रातल्या आपल्या मुंबईतल्या 2 मोठ्या वकिलांनी मला नंतर फोन केला, तुम्ही 8 महिने इतके कॉन्फिडंट का होतात? तुम्ही तो लॉ केलेला आणि तुम्ही वकील पण नाही आहात. म्हटलं लॉजिक होतं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने कुठल्याही आमदाराला खासदाराला अपात्र ठरवलेलं नाही. तर यावेळेला का ठरवेल? तो अधिकारच सभापतीचा आहे, अध्यक्षाचा आहे. तर हा विषयच येत नाही. पण रोज उठून तेच सांगायचं. मग आपल्यालाही वाटायला लागतं हा असेल बाबा काय सांगतोय ते. मग आपोआप तुम्हाला याची एक सायकॉलॉजी असते. मी कॉलेजच्या काळातला उडाणटप्पू मुलगा आहे. असं काही सभ्य विचारवंत वगैरे नव्हतो. तर आमचा एक उदय देसाई म्हणून होता. तो लाला लजपतराय कॉलेजचा होता. आणि दरवेळेला ओळख करून द्यायला तो उभा राहिला की मी उदय देसाई. तो लाला लजपतराय म्हणायच्यात मी म्हणायचो लाला लटकतराय असं म्हणायचो. तर एकदा ओळख करून देताना तोच लाला लटकतराय म्हणून गेला. हॅमर केलं की कसा परिणाम होतो बघा. त्यामुळे हे सगळं आजचा मीडिया हे एक प्रकारचं मार्केटिंग झालंय. म्हणून आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय कारण आमच्याकडे विषयातला आशय आहे, त्यांच्याकडे विषय आहे आशय नाही आहे. आणि म्हणून मग हा जो त्यांनी प्रश्न विचारला की ते त्यावेळेला आम्ही त्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला उचलून नेलं होतं. मुणगेकर होता, तरुण होतो आम्ही तेव्हा, हुसेन दलवाई होता. आता ते काँग्रेसमध्ये गेल्यावर भाजप करतो म्हणून विरोध करतात. आणि इतकी सोपी गोष्ट असते. तुम्हाला सांगतो की एक साहित्य संमेलनामध्ये त्या नयनतारा सहगलनं आमंत्रित केलं होतं आणि नंतर त्यांना ड्रॉप केलं. लगेच महाराष्ट्राचं नाक कापलं, ही चर्चा तावाने वगैरे वगैरे वगैरे. मी जानेवारीचा महिना होता आणि मी तुळजापूरला पत्रकार संघाच्या ह्याच्यात व्याख्यान द्यायला गेलो होतो. तर नंतर त्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याच्याच घरी जेवण होतं. आम्ही जेवायला बसलो. त्याला म्हटलं जरा बातम्या तरी लाव. म्हटलं काय दिवसभर झालं कळेल जरा. पण आम्ही जेवत होतो टी व्ही लावला. त्या ABP माझ्यावर चर्चा चालू होती. नयनतारा सहगल यांना आमंत्रण दिलं. त्या एवढ्या मोठ्या साहित्यिक हिंदीतल्या अमुक तमुक काय 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 झालं. आणि मग त्यांना कापल्यामुळे महाराष्ट्राच्या काही ते नाक कापलं गेलं वगैरे वगैरे. मी ते बसलेले पत्रकार संघाचे पदाधिकारी होते. त्यांना म्हटलं कोण रे नयनतारा सहगल? तुम्हाला माहिती नाही. पण निदान कोल्हापूरमधला पत्रकार जो आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत
ते तरी थोडे बुद्धिमान आहेत असं मानायचं की नाही. त्यांना सुद्धा नयनतारा सहगल माहिती नाहीये आणि चॅनेलवर चर्चा चालली महाराष्ट्राचं नाक कापलं. हा महाराष्ट्र कुठचा आहे तेच मला कळत नाही. नंतर मीच त्यांना सांगितलं ही नयनतारा सहगल म्हणजे नेहरूंची बहीण होती. हो का, आहे की नाही. आणि चर्चा तावातावात. अहो तुम्हाला सांगतो त्या तुमच्या एका चर्चेच्या कार्यक्रमात पॅनेलवर मी पण होतो, त्यामुळे मी कंटाळून शेवटी जायचा बंद झालो. अर्धा तास चर्चा झाली आणि अर्धा तास चर्चेत काय तर पवारांनी भुजबळांना सांगितलं यापुढे ही पगडी सन्मान म्हणून वापरा. मी त्यांना त्या अर्ध्या तास चर्चेनंतर म्हटलं फुले घालायचे त्याला पागोटं म्हणतात एवढं माहिती आहे, पगडी कधीपासून घालायला लागली. मग सगळे गडबडले. पुढे पगडी की पागोडं हे सुद्धा माहिती नाही, याच्यावर रोज चर्चा चालतात. आपल्याकडे मान्यवर पाहुणे आलेले आहेत म्हणजे कोण कोण बेअक्कल आले. आत्ता मग अशी कोणीतरी ज्येष्ठ मला म्हटलं, मला तो शब्द आवडत नाही. ज्येष्ठ याचा अर्थ बेकार असतो, कळलं का. की तुम्हाला हसू नका मित्रांनो. 95 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तेव्हा शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद संपलं. तिथून 2004 पर्यंत शरद पवार ज्येष्ठ नेते होते. म्हणजे काय होतं. आणि 2004 मध्ये ते कृषी मंत्री झाले. मग कोणी त्यांना ज्येष्ठ म्हणत नव्हतं. तेव्हा ज्येष्ठ हा शब्द फसवा असतो. आम्ही आणलेला माल फार मोठा आहे हे सांगायसाठी ज्येष्ठ मध लावतात. असं शरद पवारांचा विषय निघाला ना की काय होतं, तुम्ही एखाद्याच्या आयुष्याचा उद्धव केला तर तुमच्या आयुष्यात अजितदादा येऊन तुमच्या आयुष्याचा पार शरद करून टाकतो. म्हणून तुम्ही कुणासाठी दुसऱ्यासाठी खड्डे खणू नका, असा त्याचा मतितार्थ आहे. भाऊ हे जे काय लॉजिकल थिंकिंग आहे ना तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही सुरुवात केली मराठामधून अत्रेंच्या, नंतर मार्मिकचे कार्यकारी संपादक होता. या दोन्ही नेत्यांचा म्हणजे हे थोर नेते महाराष्ट्राला लाभले होते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रे. अत्रेंचा तुम्हाला सहवास लाभला नाही, पण बाळासाहेबांचा सहवास तुम्हाला लाभलाय. आपण सतत राजकीय चर्चा करतो, सारखं तेच राजकीय भाष्य करतो. मला वाटतं तुमच्याकडून आज कोल्हापूरकरांना बाळासाहेबांच्या काही आठवणी ऐकायला मिळाल्या तर आनंद होईल त्यांना. हे कमालीचा निरागस माणूस होता. म्हणजे मला असं नेहमी वाटायचं हे एक निरागस मूल आहे, कुठलाही अहंकार नाही, एवढा मोठा माणूस होता. म्हणजे त्यांची जी पातळी आमच्या लेवलवर, मी सामान्य पत्रकार आहे वगैरे वगैरे, पण मधून मी मार्मिक सोडल्यानंतर पण ते 3-4 महिन्यांनी बोलवायचे आणि एक 1-1.5 तास गप्पा मारायचे. आणि त्याचं कारण असं होतं की हा माणूस रस्त्यावर फिरतो, ह्याला रस्त्यावर काय चालतं हे कळतं. आपल्याकडे अपेक्षेने येणारी माणसं आहेत ती आपल्याशी सगळं खरं बोलणार नाही ते त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते लोकांशी संपर्क साधायचे, बोलवायचे. मी नाना मोने होते, त्याच्यानंतर प्रताप थोरात म्हणून यांना बोलवायचे आणि गप्पा मारायचे त्यांचे. काय काय जुन्या आठवणी सांगायचे, आम्हाला विचारायचे काय काय. आणि त्यांच्या चुका दाखवलेल्या त्यांना चालायच्या, लक्षात घ्या. असं अजिबात नव्हतं. म्हणजे अगदी माझ्या पत्नीने लिहिलेलं जिहादवरचं पुस्तक होतं, ते त्यांना अर्पण केलं होतं. आम्ही 2006 मध्ये गेलो, तेव्हा घरच्यांना माहिती नव्हतं की मी तिथे जातो. तेव्हा मी घरी वाटत हा काय थापा मारतो असं वाटायचं घरच्यांना, कारण इतके ते मित्रासारखे वागू शकतात हे ऐकून माहीत नव्हतं ना. तर काय झालं तर मी, आमचे कुटुंबातले सगळे होते, माझे साडू पण होते तिथे. तर मी असा, माझा आवाज असाच आहे. तर मी ज्या तावातावात बोलत होतो तो माझा साडू असा हात करून मला इशारा करत होता आवाज खाली ठेवून. असा बोलत नव्हता, हाताने करत होता. माझं लक्ष नव्हतं, बाळासाहेबांचं लक्ष होतं. तेव्हा तुम्ही हात का करताय असा, तर तो इतका नाही, त्याने हात लगेच असा धरला. नाही काय नाही तुम्ही असं करत होता. तो नाही आवाज खाली येणार नाही म्हणाल. ते बाहेर सांगतात ठाकरेची टेरर आहे, इथे कोणाची आहे बघा. म्हणजे इतका साधा सरळ माणूस आणि सामान्य कार्यकर्त्याविषयी जी आस्था होती. मी अनेकदा बघितले नगरसेवक आमदार यांना ते झापायचे आणि सांगायचे हा शाखा प्रमुख आहे म्हणून तू आमदार आहेस, नगरसेवक आहे, हा नसेल तर तू नाहीस. हे ज्यांना आजच्या नेत्यांना कळलं नाही ते शिवसेना चालवूच शकत नाही. आणि शिवसेना काय होती हो,
शिवसेना काय होते? शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्र समितीने कात टाकून घेतलेलं रूप होतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सगळ्या पक्षांनी लढवला, त्यामध्ये शिवसेना नव्हती ना. पण ज्यावेळेला पुढे हे सगळे पक्ष फुटले आणि तो मराठी तरुण हा नेता शोधत होता, त्याला मराठी अस्मिता जपायची होती, तो मुंबई परिसरातला सगळा तरुण, त्याला कोणी विचारायला तयार नव्हता ना. अशा वेळेला ती बाजू प्रबोधनकारणी बाळासाहेब यांनी मार्मिकमधून लावून धरली आणि हळूहळू एका व्यंगचित्रकाराला नेता बनवलं. त्याच्या आधी बाळासाहेब कुठल्याही पक्षात संघटनेत नव्हते. एका व्यंगचित्रकाराला सामान्य मराठी अस्मितावादी तरुणांनी नेता बनवलं, ती शिवसेना आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीमधून जे जे पक्ष होते त्यांना असं वाटलं होतं की आपला पक्ष आहे म्हणून समिती आहे. त्यांना झुगारून शिवसेनेचं रूप त्या अस्मितेने घेतलं. आजच्या नेतृत्वाला वाटत असेल आपण म्हणजे शिवसेना आहोत. नाही, अस्मिता ही प्रत्येक मनात असते आणि ती मनातून बाहेर येते तेव्हा ती उघड रूप धारण करते. आणि हे फक्त भारतातलं हे उदाहरण आहे असं समजू नका. इस्रायल नावाचा देश 2000 वर्षापूर्वी पृथ्वी तलावरून पुसला गेला होता. 2000 वर्षांनी अस्तित्वात आला. त्या लोकांनी अस्मिता म्हणून जपला होता ज्यूंनी. त्या अस्मिता कोणी संपवत नाही, कोणी मारू शकत नाही, ती उफाळून येते. पाकिस्तान तुम्ही बनवलात, त्यातून बांगलादेश बाहेर पडला म्हणजे काय, बंगाली अस्मिता म्हणून बाहेर पडला. त्यामुळे शिवसेना म्हणजे काय, तर शिवसेना ही अल्टिमेटली अस्मिता आहे. हे लक्षात घेऊन जर चालवली नाही तर ती शिवसेना चालवता येणार नाही. आणि म्हणून शिवसेना फुटली. भाजप वगैरे शिवसेना फोडू शकत नसतो, कुठलाही पक्ष कोणाला फोडू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे एखादी संघटना चालवताना तिचा जो मूळ काय असतो ना, गुण असतो किंवा बीज असतं, ते जपावं लागतं. त्याची ओरिजिनॅलिटी जपावी लागते. ती ओरिजिनॅलिटी ज्यांनी जपली नाही ते सगळे पक्ष लयाला गेले. भाजप हा भारतातला दुसरा विचार आहे, लक्षात घ्या. काँग्रेस ही सोकॉल्ड पुरोगामी के ज्याला तुम्ही डाव्या विचारसरणीची अशी मानली गेलेली संघटना होती ती, आणि भाजप हे दोन विचार आहेत. त्यामुळे बाकीचे सगळे पक्ष तुम्ही बघता ते मूळच्या काँग्रेसमधून बाहेर पडलेले तुकडे आहेत. ते काँग्रेसशीही लढत होते, कारण काँग्रेसमध्ये जेव्हा उभरत्या नव्या तरुण नेतृत्वाला वाव राहिला नाही तेव्हा त्यांना नवे पक्ष काढावे लागले. भाजप हा एक स्वतंत्र वेगळा विचार आहे आणि तो 50 साली स्वातंत्र्यानंतर राजकारणात आला, उभा राहिला. त्यामुळे बाकीचे आज एकत्र येतात, अरे गधड्यानं तुम्ही एकच होता, तुमचे तुकडे झालेत, हे कोणी त्यांना सांगायचं. आणि त्यामुळे हा जो यांनी बाळासाहेबांना की शिवसेना जर समिती योग्य वागली असती तर शिवसेना आली नसती आणि बाळासाहेबांसारखा माणूस व्यंगचित्रकार राहिला असता. ते एका भूमिकेत होते, पण त्यांना नेता व्हावं लागलं आणि नेता झाल्यानंतर त्या माणसाने अनेक गोष्टी करून दाखवल्या. फरक आणखीन एक बाळासाहेबांचा सांगण्यासारखा आहे की तुमच्यातल्या किती लोकांनी माझ्या वयाचे असतील त्यांना माहिती आहे, पण अत्रे, डांगे, SM जोशी, नाग गोरे असे एकापेक्षा एक, उद्धवराव पाटील, आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात इतके जायंट नेते बघितलेले. म्हणजे त्यांच्या तुलनेत बाळासाहेब मला खूप छोटे वाटायचे सुरुवातीला. पण मग ते लोक काँग्रेसची सत्ता बदलू शकले नाहीत आणि बाळासाहेब बदलू शकले. याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की ते सगळे समितीच्या काळातले लोक काँग्रेस नालायक आहे, काँग्रेस चोर आहे, काँग्रेसला पाडा असं म्हणायचे. पण पाडून करायचं काय याचं उत्तर नव्हतं, ते बाळासाहेबांनी दिलं. माझ्याकडे सत्ता द्या, मी चालवतो. हे जर अत्रे, डांगे वगैरे त्यावेळेला बोलले असते तर तेव्हाही काँग्रेस पडली असती. आणि निवडणुकीतलं ही सगळ्यात गोष्ट लक्षात घ्या. अरे हे घाणेरडं पाणी आहे, नालीचं पाणी आहे, ह्याच्यात माती आहे, ह्याच्यात व्हायरस आहे. अरे पिऊ काय ते सांग ना बाबा, मला पाणी प्यायचंय ना. तेव्हा अल्टरनेटिव्ह द्यावा लागतो. तो अल्टरनेटिव्ह जेव्हा नसतो तेव्हा लोक बदलत नाहीत. काँग्रेस 50 वर्ष या देशात पुन्हा पुन्हा निवडून येत राहिली. लोक वर्षानुवर्ष शिव्याशाप देत होते पण बदलत नव्हते.
कारण बदलायला पर्याय नव्हता. मोदीसारखा माणूस आला, म्हणाला मी चालवून दाखवतो आणि बघा. राजकारण समजून घेणं अगत्याचं असतं मित्रांनो. तुम्हाला पर्याय द्यावा लागतो. एक साधी मी या ग्रामीण भागात बोलतोय आता, तो तुमची मुले आम्हाला देऊन टाका, आम्ही तुमची मुलीला सून करून घेणार. नवरावर कुठे आहे? नवरा मुलगा काय करतो? ते ठरवू नंतर, ते नंतर ठरवू. द्याल का मुलगी सांगा मला, कोण मुलगी देईल? तुमच्या घरामध्ये नवरा मुलगा कोण आहे ते जर तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही मुलगी देणार नाही. मग तेवढं पवित्र असतं. आणि त्यामुळे हे जे काय बनवत आहेत ना आघाड्या, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आहे, चेहरा नाही आहे. म्हणून मला त्या दिवशी त्या जयपूरला डायलॉगवाली मुलाखत घेतली. त्याला म्हटलं आप भी चर्चा करो, एक बात समझ लो ना, एक ट्रेन निकलती है, लोग आकर बैठते हैं, लेकिन जब तक उस ट्रेन को मोटरमन और गार्ड नहीं होता तब तक वो ट्रेन छूटती नहीं है. तुम्ही पाटण्याला बसा, बंगलोरला बसा, मुंबईला बसा, नाही तर आणखीन रायपूरला जाऊन बसा, तुमच्या गाडीला मोटरमन कुठे आहे दाखवा. तेव्हा निकाल तुमच्या समोर आहे. मी वेगळं सांगायला नको, गाडी सुटणारच नाही. यांच्या बसण्याच्याच फक्त चर्चा सुरू आहेत. आपण आता बेंगलोरला बसूया, उद्या मुंबईला बसूया, पण जर हे उभेच राहिले नाहीत निवडणुकांना तर हे जिंकून कसे येणार? मुळात कसं आहे की आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलत असताना समिती जी होती, संयुक्त महाराष्ट्राची समिती, मला वाटतं त्या समितीच्या जे अर्धोही होते, नेते अग्रणी होते, त्यांनी कुठेतरी त्यांना असं वाटलं असावं की आता समितीचा रोल संपला आणि भूमिका संपल्यामुळे ती समिती बरखास्त झाली. जेव्हा अस्मितेचा विचार आला आणि बाळासाहेबांनी ती अस्मिता पकडून बरोबर त्याच्यावर फुंकर घालत एका राजकीय पक्षाला जन्म दिला. बाळासाहेबांचेच DNA एका व्यक्तीत आहेत. नावही आडनावही ठाकरे आहे. आणि हे सातत्याने सांगितलं जातं, ठासून सांगितलं जातं की हा पक्ष जो होता तो माझ्या बापाचा पक्ष होता. या पक्षाचं नाव जे होतं ते माझ्या आजोबांनी नाव ठेवलं होतं आणि या पक्षाचं चिन्ह जे आहे तेही आम्हाला अधिकृतरित्या मिळालं होतं आणि हे सगळं चोरलंय. तर जर ठाकरे DNA जर आहे या व्यक्तीच्या अंगामध्ये, तर मग बाळासाहेबांसारखं कर्तृत्व का नाही? नाही, याचं कारण आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा आपण आत्ताचा काळ बघतो. आता इथे बसलेल्या किंवा ह्या चर्चा ऐकणाऱ्या बऱ्याच लोकांना साधारण 75 ते 85ची शिवसेना आणि बाळासाहेब माहिती नाही आहेत. आज जी राज ठाकरेंची अवस्था तुम्ही बघता त्या अवस्थेतून 75 ते 85 तेव्हाची शिवसेना गेलेली आहे. म्हणजे 75 म्हणजे आणीबाणी आणि तिथून मग इंदिराजींची हत्या, हा जो 10 वर्षाचा काळ आहे, त्या काळात शिवसेनेची अत्यंत दुर्दशा होती. म्हणजे 85 मध्ये 84च्या शेवटी लोकसभा निवडणूक झाली, इंदिराजींची हत्या झाली. फेब्रुवारीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये शिवसेना भुईसपाट झाली होती, म्हणजे मुंबईमध्ये. आणि 85च्या मे महिन्यामध्ये महापालिका निवडणुका आल्या, तर शिवसेनेला बरोबर घ्यायला कोण तयार नव्हतं. अशा वेळेला बाळासाहेब म्हणाले की ठीक आहे, सगळे शाखाप्रमुखांना उभे करून टाका, सगळ्या शाखाप्रमुखांना उभे करा. तर नवलकरांनी मला सांगितलेला हा किस्सा आहे. तो म्हणाले आम्हाला वाटलं यांना काय डोकं फिरलं की काय साहेबाचं, सगळे शाखाप्रमुख उभे करा म्हणजे काय, मतं कुठून मिळणार? तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, नाव नाही सांगत आता, एक शाखाप्रमुख आहे, तो आपल्याला जबरदस्तीने उभा करतील म्हणून पळून गेला मुंबईतून, गावी जाऊन बसला कोकणात. त्या मतदारसंघामध्ये जेव्हा सगळे अर्ज भरून झाले, अरे हा वॉर्ड सुटतोय म्हणून मनोहर जोशी वगैरे मंडळी बसले आणि दिवाकर रावतेंनी सांगितलं आता काय करायचं, जागा सुटते, एक मध्य मुंबईतली जागा होती. म्हणाले हा मोतीराम तांडेल आहे ना, हा जुना शिवसैनिक आहे, अपक्ष त्याने अर्ज भरले, त्याला उचलून आणला आणि त्याला उमेदवार केला. तो नगरसेवक झाला. पुढची 7 वर्ष ओरिजिनल शाखाप्रमुख कपाळावर हात मारत होता. आणि ती चक्र फिरली, तिथून शिवसेना निर्माण झाली
आणि जेवढं बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेना नेली तेवढी शरद पवारांनी सुद्धा नेली. हे लक्षात ठेवा. शरद पवारांनी शिवसेना महाराष्ट्रात नेण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण त्यांनी तोपर्यंत महाराष्ट्रात जे बिगर काँग्रेस पक्ष होते त्यांचं पार वाटोळं करण्याचं फार परम कर्तव्य शरद पवारांनी पूर्ण केलं. त्यांनी 78 मध्ये जी पुलोद बनवली, त्यानंतर शेका पक्ष, RPI, मार्क्सवादी, तुमचे RPI वगैरे हे जे पक्ष होते, जनता दल, ह्या पक्षांना इतकं आपल्यासोबत घेतलं होतं की ते पक्ष विसरून गेले की आपलाही एक वेगळा पक्ष आहे. नाही, पवार आहेत, पवार साहेब आहेत, पवार साहेब आहेत, पवार साहेब. आत्ता ते तुमच्या इथे पण काल बघितलं असेल तुम्ही. तर तसे सगळे पक्ष झाले होते. आणि एक दिवशी ऑक्टोबर 1986 मध्ये पवार उठून काँग्रेसमध्ये गेले आणि ही सगळी जत्रे धरवलेली पोरं झाली. अरे करायचं काय, आता काय करायचं? वडिलांचा हात सुटला होता, गुरुजींचा पण सुटला, करायचं काय? आपण वेगळा पक्ष आहोत हे विसरून गेलेत. आणि त्यामुळे तो जो अँटी काँग्रेस मतदार हा शरद पवारांभोवती घोटाळत होता. ते आमदार घेऊन शरद पवार गेले, पण तो मतदार अँटी काँग्रेस होता. तो नेता शोधत होता. तेवढा खमक्या नेता बाळासाहेब ठाकरेंमध्ये दिसला आणि बघता बघता अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना पसरली. त्याच्यासाठी सगळी नांगरणी खुरपणी शरद पवारांनी केली होती. बाळासाहेब तिकडे बीज पेरायला गेले 87 नंतर आणि 90 साली पीक आलं. मग योगदान शरद पवार जर तेव्हा काँग्रेसमध्ये गेले नसते तर शिवसेना एवढी विस्तारली गेली नसती. हे राजकारणात त्यावेळेला तिथे काय होतं हे बघावं लागतं. आणि अगदी मी सांगतो, त्या कालखंडामध्ये मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि सामना नव्हता, मार्मिक हेच मुखपत्र होतं. आणि तेव्हा माझ्यासमोर येऊन बसणारी पोरं आता खासदार आमदार वगैरे झालेली आहेत. नारायण राणे हे त्या 85च्या निवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक झाले, लक्षात घ्या, पहिल्यांदा. दुसरी पिढी शिवसेनेची आली. तेव्हा पक्ष वाढतात कसे, खुरटतात का, हा तुम्हाला समजून. नव्या पिढीची पोरं आली होती आणि ती ज्या उत्साहात गावोगावी जात होती, नेते तेव्हाचे नेते जात नव्हते, ही पोरं जात होती, त्यांनी ती शिवसेना गावोगावी नेली. आता त्यांनी जी 75 ते 85 ही शिवसेना ज्यांनी बघितली नाही ना, त्यांना वाटेल काय राज ठाकरे संपला. तेव्हाही शिवसेना संपली असं लोक बोलले होते. बाउन्स बॅक. वाघ असतो ना, वाघ, तो शिकारीसाठी दबा धरून बसतो. तो रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदेत घेत नाही, डरकाळ्या पोडत नाही, तो हलत पण नाही, आवाज पण येऊ देत नाही. शिकार टप्प्यात आली की झडप घेतो. राज ठाकरे त्या भूमिकेत समजून घ्या, मग तुम्हाला कळेल. अनेकांना प्रश्न पडतो, मी भाऊला राज ठाकरे विषयी एवढी आत्मीयता का? कारण मी असे अनेक पक्ष बनताना बिघडताना आणि बघितलेले. तेव्हा आज जे काय राज ठाकरे करतोय त्याच्यावर माझी नजर आहे. आणि मला बाळासाहेब पण कंपॅरिझनसाठी माहिती आहेत. आणि त्यामुळे जी एक वेळ अशी येईल की त्या वेळेची प्रतीक्षा तो करत बसलेला आहे. ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला दिसेल. कारण लोक, सामान्य माणसांचं एक असतं की विचारधारा वगैरे उगाच ती संपादकांनी लिहिण्यासाठी असते. विचारधारा वगैरे काही नसते, लोकशाही वगैरे पण नसतं. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, तुमच्या घराच्या मुलीचं याच्याशी लग्न लावून द्या असं म्हणणारा लोकांना पाहिजे असतो. सामान्य माणूस जो असतो ना, तो निर्णय घ्यायला लडखडत असतो, घाबरत असतो. त्यामुळे चूक झाली तर त्याची प्रभाकरमुळे, माझी नाही असं म्हणण्यासाठी सामान्य माणूस टपलेला असतो. त्याला लोकशाही वगैरे काही नको असते, काहीही नको असते. हा बुद्धिमंतांनी पसरवलेला भ्रम आहे की लोकशाही. बघता बघता बघा ना, देशातून काँग्रेस कुठच्या कुठे फेकली गेली. का? कारण डिसिजन घेणारा नेता लागतो, तो हुकुमशहाच असतो.
त्याला एक गोलमाल स्वरूप दिलेलं आहे, त्याला आपण लोकशाही म्हणतो. आणि त्यामुळे बाळासाहेबांसारख्या परिस्थितीतून आज राज ठाकरे जात असताना आणि तुम्ही त्याच्यातला खमकेपणा बघा. राज ठाकरेकडे संघटना वगैरे बघू नका तुम्ही, गरज नाही आहे. 85 ते 75 तुम्हाला शक्य असेल तर बातम्या कुठे मिळते तिथून शोधून काढून बघा, मग तुम्हाला कळेल. आणि माझी टिंगल उडवलेली आहे लोकांनी, कुठं हा काय बोलते. मी मार्मिकमध्ये जे लिहायचो, आजचे सगळे उद्धव ठाकरेंचं गुणगान आरत्या ओळणारे संपादक आहेत ना, ते तेव्हा माझी टिंगल उडवत होते. मी मार्मिकमध्ये होतो. शिवसेना कशी वाढते, टिंगल उडवलेली माझी. पण ते वाढतंय दिसत होतं. आणि खरं सांगू मित्रांनो, शिवसेना महाराष्ट्रात गेली नव्हती, महाराष्ट्र शिवसेनेत आलं होतं. ही प्रक्रिया आज मी माझ्या 3 वर्षापूर्वी एक ब्लॉगवर लेख लिहिला होता, 4 वर्षापूर्वी, नाही 4 नाही जास्त, 2017ची गोष्ट आहे, की सुप्रिया ताईंवर लिहिला होता, दाखवायचे सुळे म्हणून. दाखवायचे दात म्हणतात, पण मी दाखवायचे सुळे अशा. त्यांचा मला फोन आला होता. त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की गुजरातमधली 2 माणसं इथे येतात, महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतं देतो. ते हरियाणात जातात, ते उत्तर प्रदेशात, ते बिहारमध्ये जातात. तर मग तिथला स्थानिक नेत्यावर तिथला नागरिक विश्वास का ठेवायला तयार नाही, याचा विचार करा, तर तुम्ही तुमच्या पक्षात उभे राहाल. पण त्यांना पत्रकार परिषद घ्यायची, अभ्यास आणि मेहनत घ्यायची नाही आहे. आणि त्यामुळे हे पक्ष मागे पडतात. राजकारणाचं विश्लेषण करताना एक लक्षात ठेवा, वस्तुस्थिती सोडायची नाही. वस्तुस्थितीवर आधारित तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही पुढे जाता. मी आता धनंजय महाडिगे, पोटातलं पाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हलवलं नाही. तुमच्याच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी काय ऑफर दिली होती तेव्हा, की तुमच्याकडे एक्स्ट्रा मतं आहेत, कुठचाही एक पक्ष येणार नाही, मला अपक्ष निवडून द्या. बरोबर आहे. काय काय नखरे पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी केले. देवेंद्र फडणवीसांनी गप्प कधी बसायचं हे कळतं. माणूस बिलंदर राजकारणी कुठे आहे लक्षात घ्या. केव्हा बोलायचं. यशवंतराव म्हणायचे की राजकारणातल्या माणसाला काय बोलू नये कळलं पाहिजे, काय बोलावे नाही कळलं चालेल, पण काय बोलू नये. हा माणूस जोपर्यंत संभाजीराजे मागे घेत नाहीत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस काय करत होते कोणाला माहित नाही. ज्या दिवशी संभाजीराजेंनी माघार घेतली त्या दिवशी देवेंद्रनी जाहीर केलं आम्ही 3रा उमेदवार टाकतो. तो बसला इथे. रात्री 2:30 वाजेपर्यंत काउंटिंगला फडणवीस विधान भवनात होते. राजकारणात तुम्हाला इतकं बिलंदर असावं लागतं, त्याचा जर पत्ता नसेल तर तुम्ही रोज 9ला पत्रकार परिषद घ्या, उद्या शरद पवार 8ला घ्यायला सुरुवात करते. निष्पन्न काय होणार सांगा ना मला. निष्पन्न वाईट वाटतं. मी शरद पवारांचा टीकाकार आहे म्हणून अनेक जण म्हणतात, मला तसं नसतं. काय असतं, आपल्या घरात सगळ्यात हुशार मूल असतं ना, त्याला कमी मार्क पडले की आपण चिडतो. डफ्फर असतं ते नापास झालं तरी आपल्याला फरक पडत नाही. पवारांकडे गुण आहे, क्वालिटी आहे. आणि गुरुमूर्ती म्हणून माझा चेन्नईचा एक फार मोठा CA आणि आहे, तो हुशार माणूस आहे. त्याचा एक आर्ग्युमेंट मला तो म्हणतो, टॅलेंट ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही. तेव्हा शरद पवारांकडे जी गुणवत्ता आहे ती त्यांची व्यक्तिगत नाही, ती महाराष्ट्राची आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी कधी वापरली नाही. माझा राग तो आहे. देवेंद्र फडणवीस हा माझा आवडता नेता आज का आहे की तो आपली गुणवत्ता महाराष्ट्रासाठी वापरतो, ती व्यक्तिगत नाही ठेवत. आणि तिथे सगळा फरक पडतो. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हा शरद पवारांनी एक म्हटलं होतं की मी क्रीडा क्षेत्रामध्ये पण खूप काम केलेलं आहे आणि मॅरेथॉन धावणारा जो खेळाडू असतो तो इतका सुसाट सुटत नाही. कारण मोदींनी मला वाटतं ऑगस्ट-सप्टेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली होती देशभर. तर तो आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो, नाहीतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला दम लागतो
आणि तो हरतो. हे शरद पवार यांनी म्हटलं होतं. मी त्यावर ब्लॉग लिहिला होता की शरद पवार बोलतात ते 100% बरोबर आहे, फक्त ते ज्या व्यक्तीविषयी बोलतात ती व्यक्ती चुकीची आहे. शरद पवार हे स्वतःबद्दल बोलते. आणि याचं कारण असं मित्रांनो की 91 साली शरद पवार पंतप्रधान व्हायला गेले, अजून धापा लागलेले, काय होत नाही. जेव्हा मोदी निवडणुकीच्या राजकारणात नव्हते, सत्तेच्या राजकारणात नव्हते, ते 2001 मध्ये आले, बरोबर आहे ना. हे पंतप्रधान व्हायला गेल्यानंतर 10 वर्षांनी मोदी निवडणुकीच्या राजकारणात आले, पुढच्या 12 वर्षात पंतप्रधान झाले. हे अजून धावत आहेत, अजून धावत आहेत. मला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझं इथे मिरजेला व्याख्यान होतं, धनत्रय जोशी होती आणि ते निकाल लागलेले आणि सगळं. मग साहेब पावसात भिजले, काय कौतुक चालू होतं. साहेबांनी पावसात भिजून सगळं राजकारण बदललं. मी आदल्या दिवशी ते अख्खं डोकं खलास झालं होतं माझं. सकाळी 6:30ची बस पकडून मी मिरजेला यायला निघालो होतो. इकडे व्याख्यान वगैरे येऊन रात्री 12:30ला मी परत पुण्याला गेलो. घरी जाऊन 5ला झोपलो, दुपारी 1:30ला उठलो आणि ते डोकं इतकं भणभणत होतं. उठून पहिलं थोडंसं खाल्लं आणि ब्लॉगवर लेख ठोकला, 40 वर्ष एकाच वर्गात. त्या संध्याकाळपासून सगळ्या चॅनलवर पावसात भिजण्याची चर्चा बंद झाली. कारण 80 साली शरद पवारांनी पहिल्यांदा स्वतःच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा 54 आमदार होते. 80 पासून 19 किती झाली, 39 वर्ष. आमदार किती होते, 54. म्हटलं शेजार पाजारची पोरं KG मध्ये होती, अंगणवाडीत, बालवाडीत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत, कॉलेजमध्ये गेली, अमेरिकेला मास्टर्स डिग्री करायला गेली. आमचं पोर बघा 55, 54 के 54. काय निष्ठा आहे. एकच पाडा एकाच वर्गात. सगळ्या मीडियाची थोबाडं बंद झाली. अरे 54 तुम्ही 40 वर्षानंतर 54. आता काल परवा वळसे पाटील पण बोलले ना. पण मला खरंच अजब वाटतं, माणसाला का वाटत नाही की आत्मपरीक्षण करावं. म्हणून मी ते सुप्रियाताईंना 17च्या निवडणुकीत तेच म्हणालो होतो. मला त्यांचा फोन आला होता. म्हटलं मी भेटत नाही कोणाला, पुढाऱ्यांना मी भेटत नाही. काय तुम्ही खोटं असेल, चुकीचं असेल, मी माफीचा लेख लिहीन, पण भेटणार नाही. कारण मी दूर बसून ऑब्झर्व करत असतो आणि त्याच्यावर लिहितो, वैयक्तिक लिहित नाही. तर म्हटलं तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक चालू होती. म्हटलं तुम्ही त्या सोनिया गांधी बैठक बोलावतात तेव्हा तिथे फरसाण खाता, ढोकळा खाता, काय खाता की केक खाता? ते बोलले हा काय प्रश्न आहे. नाही म्हटलं दुसरं काय करताना दिसत नाही ना, म्हणून विचारलं की काय खाता. तो म्हणा का असं का म्हणतो. अरे म्हटलं 2 बैठका झाल्यात, राष्ट्रपती निवडणूक आहे, तुमचा उमेदवार नाही म्हणे ते सगळ्या पक्षांचं एकमत व्हायला वेळ लागतो. म्हटलं हरकत नाही, मला मान्य आहे, पण सगळे मिळून एक उमेदवार उभा करणार एवढा तर डिसिजन घ्याल. बसून बसून निर्णय काय घेतात, परत बसायचं, उभं राहायचा विचारच डोक्यात येत नाही. हो सांगा मला काय करायचं. उभं राहायचा विचार झाला पाहिजे ना. बसून काय करायचं, परत एकदा बसायचं. अजब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळेला मग जो खमक्या नेता असतो आपल्या पातळीवर, तो जगनमोहन रेड्डी बघा ना, 10 वर्ष विरोधात बसला, प्रचंड मेजॉरिटीने आला ना तो. ममता बॅनर्जी शरद पवारांच्या 1 वर्ष आधी तिने पक्ष वेगळा काढला 98 मध्ये. कधी BJP बरोबर आली, कधी काँग्रेस बरोबर गेली, पण मी डाव्या आघाडीला हरवणार ही जिद्द घेऊन बाई बसली होती. आणि 2011 मध्ये किती वर्ष गेली बघा, 13 वर्ष गेली, पण एक बाजू लावून धरली. पण नाही, आता कुठून तरी एकदा शरद पवारांनी बारामतीचा विकास केला आहे. मला जेव्हा कोणी सांगतं ना तेव्हा त्याला म्हणतात की वाल्या कोळ्याने पण त्याच्या कुटुंबाचा विकास केला होता, तेवढीला पश्चाताप झाला. पवारांनी वाटमारी केली, आसपासच्या सगळे तालुके जिल्हे बेकार आहेत,
ओस आहेत आणि विकास योजना सगळ्या बारामतीत जातात. आहे की नाही सांगा मला. आणि इथे प्रॉब्लेम होतो मित्र. त्यांनी एक केलंय की आपल्या भोवती आरत्या ओवाळणारे निर्माण करून ठेवलेत. 3 पिढ्या पत्रकारांमध्ये त्यांचं कौतुक सांगणारे त्यांनी पाळलेले आहेत, पोचलेले आहेत. त्यामुळे रोज आरत्या चालतात. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन पण आरत्या होतात. पुढे इथे पंढरपूर किंवा महालक्ष्मी तुमची ही मुंबईत बसून पण बघता येते. तर तसं चालू आहे. पण त्याला कॉन्क्रीटवर 10 वर्ष माणूस कृषी मंत्री होता, 10 वर्ष कृषी मंत्री होता. तुम्ही मला 2004च्या आधी शेतकरी आत्महत्या विषय होता का सांगा मला. काय झालं? 2004च्या आधीची वर्तमानपत्र काढा, रेकॉर्ड काढा, मला शेतकऱ्याचे आत्महत्या विषय होता का दाखवा मला. मग आणि 10 वर्षे हे कृषी मंत्री होते आणि इतकं महान कार्य केलं की भारतामध्ये शेतकरी आत्महत्या याच्यासाठी एक मंत्रालय काढायची वेळ आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा असतो मित्रांनो की ते नेतृत्व उभरत असतं. तसा तो राज ठाकरे हा जो विषय आहे तो तिथून येतो. बसले तिथे चंद्रकांत दादा पाटील भेटून येतात, देवेंद्र फडणवीस भेटून येतात, एकनाथ शिंदे भेटून येतात. कारण त्यांना पण पोटेन्शियल माहिती असतं. हे पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेबद्दल बोलणार नाहीत. हे पॉलिटिशियन, त्यांनी नाहीच बोलायचं असतं. पण भविष्यात कोण कुठे उपयोगी पडणार हे माहिती नसताना माणसं जोडून ठेवायची असतात. आणि राज ठाकरेंचं ते पोटेन्शियल आहे. ज्या वेळेला काही ढासळून पडणार आहे त्यावेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये जाणारा माणूस आहे. पुढे अनुल्लेखानं मारणं कशाला म्हणतात ते हे मी प्रश्न विचारला होता. आडनाव ठाकरे असतानाही आणि DNA तेच असतानाही हे असं कसं गंडलेलं. तर जे गंडलेलं नाही त्याच्याबद्दल भाऊंनी सगळं स्पष्ट करून सांगितलंय. म्हणजे DNA कुठे गेलेत हे थोडक्यात स्पष्ट झाले. नाही, सगळे पक्ष तुम्ही बघा. इंदिरा गांधी नेहरूंची मुलगी होती हो, पण तिचं स्वतःचं पोटेन्शियल होतं ना. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा लोहिया आणि मधुलिम यांनी गुंगी गुडिया म्हटलं होतं. मी त्याच्यावर पुढे त्या काळात ते एक कव्वाली गाजली होती ना, झूम बराबर झूम शराबी. तर आम्ही इंदिरा गांधीच्या विरुद्ध निदर्शनं केली आणि जात होतो. आता सेनाभवन आहे, तिथे सेनाभवन नव्हतं, इराण्याचं हॉटेल होतं आणि तिथे जुकबॉक्सवर त्या 10 पैसे टाकले की रेकॉर्ड वाजायचे. आम्ही तिकडून जात असताना ती रेकॉर्ड लागली होती. तर एक लाईन माझ्या कानावर पडली आणि म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला की अर्थ बदलतो. त्याच्यात ते आहे की अंगूर के बेटी ने उठा रखी है सुर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ. मी म्हटलं ह्यातला एक शब्द बदलला, ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. उनके बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. असं मी, आणि ती अख्खी कव्वाली मी विडंबनात बदलली होती. झूम बराबर झूम शराबीचं धूम मची है धूम जहां में, धूम मची है धूम, ये क्या हुआ है कौन आया है चिल्ला रहे हम तुम तुम तुम, धूम मची है धूम. तर ते इंदिरा गांधीचं ते गरिबी हट्टा वगैरे त्याचं सगळं मी विडंबन केलं होतं त्याच्यात. पण सांगायचा मुद्दा असा की इंदिरा गांधीकडे जे स्वतःचं पोटेन्शियल होतं, क्षमता होती, त्याचा मागमूसभर राहुल गांधीमध्ये नसेल तर त्यासारखं काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळेल हे शक्य नसतं. हे शक्य नसतं. मोदींमध्ये तो करिश्मा आहे, ती जिद्द आहे. हे उद्या परवा त्या निवडणुका संपल्या की चाललं आजीकडे, असं होतं का? नाही होतं.